आहेत, साजन आहे, अमित आहे, त्यानंतर अक्षय पाहायला मिळतो. अशा अनेक बॅटर्स या संघामध्ये, त्यामुळे 5-6 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यावरती जबाबदारी पडू शकते आणि ही जबाबदारी पडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे का नाही हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला ना तर प्रकाश महादेवची गोलंदाजी ही बुरबुशी संघासाठी आज कर्दनकाळ ठरली आहे, ज्यांनी या मॅच मध्ये अगदी अप्रतिम धारदार गोलंदाजी केली आहे आणि त्यानंतरचा जो फिनिशिंग टच आहे ना तो विकीने दर्जेदार दिलाय. नक्कीच मागील सामन्यामधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच आहे अंकुर खोत. अंकुर यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचं शर्यत धाबा थाळी कुपन अवॉर्ड तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि अंकुर खोत यांना आम्ही विनंती करतोय. ओके माहीत याच साठी केला होता अट्टा शेवट गोड व्हावा आणि ज्या मॅचची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मेगा फायनल ऑनलाईन बघणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला टीम आहे बुरबुशी 11, दुसऱ्या बाजूला श्री गणेश 11 गणेशवाडी ए संघ इन ऍक्शन मध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, गोलंदाजी मार्क वरती प्रकाश. पहिला बॉल इथे पाहू शकता, चांगला बॉल पण सगळे अपील केली, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, आत्मविश्वास कमी. सेलिब्रेशन होतच का एस्टनच्या पाठीमागे निलेश पाटील, आत्मविश्वास जास्त पाहायला मिळाला, उत्साह थोडासा कमी पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आला, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्तर से द्यावं लागेल. इथे फटका फसलाय, बॉल उंच गेला, नशिबाची साथ मिळाली आणि बॉल गोशांकी क्षेत्र. नवीन बॉल लगेच प्लीज, नाहीतर मागे कोणाला तरी पाठवा जेणेकरून तो बॉल कलेक्ट करेल. नवीन बॉल द्या प्लीज. यस बॉल आलेला आहे. चला कमिटी थोडंसं लक्ष द्या प्लीज, कमिटी थोडंसं लक्ष द्या. इथे पाहायला गेलं तर एक धाव झाली, 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल, चांगला बॉल, अंडराव पाहायला मिळेल. बॉल वेगाने निघाला, बॉल सीमा रेषेच्या अगदी जवळ गेला, पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय आला आणि पंचांचा निर्णय इट इज 4 रन्स. हवा का झोका मिला मौका, लगा दिया है शानदार चौका, अप्रतिम चौकार, अप्रतिम चौकार. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धावा 5, 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत विचार केला तर महागडं षटक म्हणता येणार नाहीये, चांगलंच षटक म्हणावं लागेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अलीकडच्या टेनिस क्रिकेटच्या काळामध्ये तुम्ही 10-15 धावांचं षटक टाकलं तरी सुद्धा चांगली धावसंख्या ठरू शकते क्रिकेटमध्ये. चांगला स्ट्रोक आहे, रोहित पाटील पोहोचतील का बॉल पर्यंत, दूरवरती राहतील. इथे प्रेक्षक रक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, घेऊन येईल बाहेरून बॉल आणि बॉल जाईल सीमारेषा पार. मितील धावा 4, येतो चौकार. नऊ धावा फलकावरती. नऊ धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला स्ट्रोक, स्क्वेअर कट, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल निघाला. ओहो, इथे पहा घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला होता आणि रिझल्ट पाहायला गेलं तर थोडासा कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डॉट एकच धाव मिळते या बॉलवरती, 10 धावसंख्येवरती धावफलक पोहोचलं असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा. शेवटचा बॉल महत्वपूर्ण, बॉल महत्वपूर्ण आणि संघाला इकॉनॉमिकल षटक टाकणारा शेवटचा बॉल पाहायला मिळेल की पुन्हा एकदा मोठा आघात. फटका फसलाय, बॉल उंच गेलाय, बॉल पर्यंत रोहित पोहोचेल का आणि नाही पोहोचला. इथे दुसरा क्षेत्ररक्षक पोहोचला होता, अगदी सीमारेषेच्या लगत बॉलला टाकलंय. त्यानंतर पाहायला गेलं तर 3 धावा कंप्लीट झाले, 13 धावा, 1 षटक समाप्त झालं. खरं तर सूर्यकांत पहा पहिलं षटक 2 चौकार जरूर आले, पण धावसंख्या पाहायला गेलं तर अगदी अवाक्याची धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. पण जमेची बाजू आहे या संघासाठी, अजूनही विकेट मिळालेली नाहीये, म्हणजे बुरबुशी संघासाठी थोडीशी धोक्याची घंटा आहे आणि गणेशवाडी संघासाठी जमेची बाजू पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत, 1 षटक समाप्त झालंय. तुम्हाला म्हणजे थोडंसं
प्रेडिक्शन केलं तर चालेल का? यस, प्रेडिक्शन जरूर करू शकता. या no issue. ओव्हरमध्ये जर विकास वैरी आता पहिला बॉल स्ट्राईकला आहे तो, या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 षटकार दिसतील. याचं रिझन सांगतो की विकास ज्या फॉर्ममध्ये आता जो बैठक शॉट मारतो ना, आणि विकास ज्या लेंथमध्ये बॉलिंग करतो, तर ती त्याची आवडती लाईन अँड लेंथ आहे. आणि विकास नॉन स्ट्राईकला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं, पण ह्या ओव्हरमध्ये तो काहीतरी चमत्कारिक होऊ शकतं असं मला वाटते. मी प्रेडिक्ट तर करू नाही शकणार, पण पाहायला गेलं ना तर धावसंख्या मी राहिलेल्या 12 बॉलमध्ये 25 धावसंख्या पाहतोय. म्हणजे या 13 प्लस 25 38 ते 40 धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. नाही, विकास वैरी जर असेल म्हणजे पूर्ण 18 चेंडू खेळणार. हा, मी तुम्हाला जे बोललो होतो जाणवतं तुम्हाला? पहा, म्हणजे अनुभव आहे, अनुभव काय असतो ते आपल्याला पाहायला मिळालं. 3 बॉलचं प्रेडिक्शन होतं, आता एक आला. अजून 2 बाकी आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी. आणि इथे पाहायला गेलं तर थोडस आता कमिटीला सुद्धा आता तोट्यामध्ये येण्यासाठी भाग पाडले. विकास हा चांगला गोलंदाज आहे, पण सॉरी, हा विकी हा चांगला गोलंदाज आहे, पण विकास हा ना म्हणजे लोखंडाला तावून सुलाखून भट्टीमध्ये टाकून 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 त्याच्यामधलं जे पोलाद बनतं ना, तसा तो विकास वैरी पोलादासारखा तो त्या गोलंदाजाच्या मानसिकतेवर काम करणारा एक फलंदाज बनलाय. आणि त्याला ना ही लाईन लेंथ आवडते, कारण विकीचा पेस नाही आहे. आता त्याचा दुसरा चेंडू बघा आणि विकासचा स्टान्स बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं बॉडी लँग्वेज बघा. म्हणजे ही जी त्याची जी स्टाईल आहे ना, स्टाईल विकासची, ही स्टाईल आहे ना, ही स्टाईल एवढी आक्रमक आहे. आणि त्याचा स्टान्स आहे ना, स्टान्स, ह्या स्टान्समध्येच जाणवतं की त्याला काय पाहिजे. आणि गोलंदाज त्यामध्ये अडकतो, चक्रव्यूहमध्ये अडकतो. गोलंदाजाला वाटतं की हा फक्त बैठक मारणार आहे आणि मग ह्याला खोलात टाकूया, आणि मग हा थोडासा मागे पुढे करतो आणि मग तो बॉल यॉर्करला फुलटॉस बनवतो. नाही, खरं तर चांगलं तुम्ही सांगितलं, पण इथे पाहायला गेलं ना तर त्याचा जो मनामध्ये कॅल्क्युलेशन आहे ते चांगलं होतं, पण बॉलमध्ये जो वेग पाहिजे तो मिळत नाहीये. आणि माझ्या मनामध्ये जे प्रेडिक्ट होतं रोहितने खरं तर यष्टांच्या पाठीमागे पहिलं येणं गरजेचं होतं. ते आता रोहितने थोडासा उशीर का असेना, पण त्याने ते मैदानाच्या आतमध्ये अवलंबले आपल्याला पाहायला मिळतं. नाही, पण तुम्हाला मी जे बोललो होतो विकीची आणि विकासची जी फाईट आहे बघा. आता विकास आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं, रोहित आल्यानंतर त्याला ऑफ साईडची लाईन ठेवायला सांगितली, पण कॅप्टन रोहित पाठीमागे गेल्यानंतर विकास वैरीनं त्याची रणनीती बदलली. मिड विकेट बंद केलं मारायचं आणि तो आता कव्हरवर आला. म्हणजे बॉलरला त्यानं सजेशन दिलं, पण तो पण प्रिपेअर झाला. 16 धावा आलेत 3 चेंडूमध्ये आणि अजून 3 चेंडू बाकी आहेत. हेच आहे खरं तर मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य, कारण जबाबदारीचं क्रिकेट कशाला म्हणलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. रोहित नव्हता, थोडासा क्षेत्ररक्षण, चला बॉल दादू ना प्लीज. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर रोहित अगदी सीमारेषेला लगत होता. क्षेत्ररक्षण क्लोज झाल्यानंतर लगेच रणनीती बदलली, अगदी बॅकफूट वरती गेले. बॅकफूट नंतर थोडासा वेळ मिळाला आणि वेळ मिळाल्यानंतर अगदी परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 16 धावा खर्च केलेत, अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्हाला हा चेंडू बघा, म्हणजे मी मनात ठेवलाय, पण तुम्हाला मी सांगतो की हा कुठे मारणार आहे. हा चेंडू वाईड आहे, पण हा चेंडू येस. पण आता त्याचं प्रेडिक्शन रोहित पाटील अनुभव आहे मागे, आणि रोहित पाटील यांनी त्याला गाईड केलेलं आहे. पण काय होतं की गाईड करून फायनलचा प्रेशर असतोच. हा प्रेशर आहे, हा प्रेशर जाणवतोय. म्हणजे हा प्रेशर फक्त गोलंदाजावर नाही आहे, क्षेत्ररक्षकांवर पण आहे. क्रिकेटमध्ये जास्त प्रेशर व्हावं आणि शिट्टी वाजावी, असं आता बॅट मधून शिट्टी वाजेल का, असा पटका पाहायला मिळेल का? 3 बॉल 19 धावा आतापर्यंत गेलेले आहेत. खराब गोलंदाजी थोडासा दबाव भरपूर पाहायला मिळाला. जेव्हा असे 3 वाईड जातात त्यानंतर व्यक्ती काय करतो तर स्टंप मध्ये टाकतो, आणि मग तुम्हाला त्याचं पुढचं चित्र माहित आहे. सो हा प्रेशर आहे, हा अंतिम सामन्याचा प्रेशर आहे. हा पुन्हा वाईड, म्हणजे प्रेशर प्रेशर प्रेशर. पण एक रणनीती मला अशी वाटते, कारण आता 4 बॉल त्याने बाहेर टाकलेत, पण एखादा बॉल इतका वेगाने स्टिक वरती येऊ शकतो की जर तर आहे मैदानाच्या आतमध्ये घडू शकतं. ते मी तुम्हाला बोललो होतो की इथे पहा, हे प्रेडिक्शन होतं. जरा मिस हिट आहे, हा मिस हिट आहे. म्हणजे बघा वाईडचं फ्रस्ट्रेशन असतं ना, हे वाईड चेंडूचं जेव्हा फलंदाज 4 वाईड टाकतो गोलंदाज, आणि फलंदाजाची लय बिघडते,
त्यानंतरचं हे चित्र आहे. खरं तर तुमच्या मनामध्ये जे कॅल्क्युलेशन होतं आणि तो जर फटका आपल्याला पाहायला मिळाला असता ना तर रिझल्ट वेगळा असता. इथे Result विकेट वेगळा जरूर असता. गेली नसती. विकेट जरूर गेली कारण नसती. थोडासा फोर्सफुली स्ट्रोक खेळला, त्याच्यावरती थोडीशी जोर लावण्याचा प्रयत्न केला. ऑफसाईडचा बॉल त्याने ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तो बॉल थोडासा परफेक्ट मिडल घेता आला नाही आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी तुम्हाला बोललो होतो की हा कव्हर्स वरून मारेल, पण तो कव्हर्सचाच बॉल होता. तो कव्हर्सचा बॉल जेव्हा तुम्ही डीप मिड विकेटला मारायचा प्रयत्न करता त्यावेळी ते एलिव्हेशन किंवा ती पॉवर जनरेट होत नाही. नाही पण त्याने जो फटका मारला ना तो खडे खडे मारला, थोडासा अजून थोडासा वाकला असताना त्याने जो तो फटका बनवला असताना तर आपल्याला रिझल्ट थोडासा अजून अंतर घेत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. इथे फलंदाज बाद झाला आणि बुरबुशी संघासाठी ही खरं तर महत्वाची गोष्ट आहे. महत्त्वाची की गोष्ट. जो सेट बॅटर होता तो सेट बॅटर आता तंबूच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण अजून एक गोष्ट अशी की बुरबुशीची स्ट्रेंथ अशी आहे, रोहित पाटील ज्या फॉर्म मध्ये आहेत आता तर त्यांच्यासाठी 50 धावा मिनिमम पाहिजेत आणि ह्या 4 चेंडूत 20 धावा गेलेले आहेत. सो हा ही चांगला फटका आहे आणि हा बघायचा आहे. हा शुभमने चांगला झेल पकडला तिथे. म्हणजे शुभम विकी बघा, विकीनं विकेट घेतल्यानंतर पुन्हा दुसरी विकेट घेतली म्हणजे कौतुक. आणि तुम्हाला एक बदल जाणवला असेल की जेव्हा किपर बदलला तेव्हा लिडरशिप बदलली आणि लिडरशिप जेव्हा बदलली तेव्हा सूचना बदलल्या. सूचना बदलल्यानंतर लाईन आणि लेंथ बदलली आणि त्यानंतर रिझल्ट बदलला. खरं तर चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. पण दोन स्पर्धेमध्ये खराब खेळ झाल्यानंतर रोहितचा जो चेहऱ्यावरचा हावभाव आहे ना तो थोडासा वेगळा हावभाव आहे आणि हावभाव पाहिल्यानंतर जो खांदा थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय. म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळ चांगला झालाय पण जे मनाला आतून टोचत असतं ना ते अजूनही रोहितच्या आपल्याला हावभावावरून आपल्याला दिसतंय. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही विचार करा की या षटकामध्ये 20 धावा गेल्या, 2 विकेट आलेले आहेत, पण अंतिम सामन्यामध्ये 40 धावा सुद्धा मोठे असतात. अंतिम सामन्याचं प्रेशर वेगळं असतो. अंतिम सामन्यामधल्या 40 धावा या 50 धावासारख्या असतात. आता जर साजननी या चेंडूवर जर षटकार मारला तर 26 धावांचं षटक होईल. बघायचं आहे काय होतंय. आणि हा हवेत आहे आणि हॅट्रिक घेतलेला आहे झेल. आणि बघा या गोलंदाजाने 20 धावा दिल्या पण हॅट्रिक घेतली. म्हणजे कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती बुरबुशीची आहे या षटकामध्ये तरी. आणि विजय तोच होतो जो संघर्ष करतो. त्याने संघर्ष केला. धावा झाल्या टोटल 33 धावा. इथे पहिल्या 3 बॉलवरती 20 खर्च केले होत्या आणि दुसऱ्या 3 बॉलवरती अक्षरशः समोरच्या संघाचं कंबर 33 3 गडी बाद केलेत या षटकामध्ये. 33 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सूर्यकांत दादा पुन्हा एकदा प्रिडिक्शन जरूर करावं लागेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा बनल्या जातील बघा, तुम्ही लिहून ठेवा. राजू आप्पा स्ट्राईकवर आहेत आणि हा स्कोर तुम्हाला 50 झालेला दिसेल. मला त्यांच्या फलंदाजीवर विश्वास आहे की राजू आप्पांची जी स्टाईल आहे आणि महादेव ज्या फॉर्ममध्ये आहेत आता तर तो त्यांचा फॉर्म, त्यांचा टप्पा आणि राजू आप्पा जर त्यांचा टप्पा आप्पांनी जर जाणला आणि जर काही चेंडू त्यांचे फ्रंट फुटला खेळायला लागतील स्टेप आउट करून आणि काही बॅकफुटला, पण कोणता बॅकफुटला खेळायचं आणि कोणता फ्रंट फुटला हे जर त्यांना कळलं तर 50चा टप्पा तुम्हाला दिसेल आणि आप्पा करतील तो पार टप्पा आणि तो असेल 50चा असा मला विश्वास आहे. पण एकच धाव आणि 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 हा काय होतंय इथे, काय होतंय बघा. रोहित पाटील यांची कॅप्टन्सी बघा, रोहित पाटील यांचं कॅल्क्युलेशन बघा. म्हणजे एक महेंद्रसिंग धोनी यांनी बऱ्याचशा मॅचेस त्याच्या लिडरशिपवर कॅप्टन्सीवर जिंकून आणल्या. तशाच पद्धतीनं रोहित पाटील यांनी आप्पांची विकेट घेतली. त्यांना माहित होतं कोणाची विकेट पाहिजे मला, म्हणून म्हणलं ना टाकला त्याने योग्य टप्पा आणि रंगल्यात आपल्या इथे मस्त गप्पा. इथे पहा फलंदाज बाद झाला. राजू आप्पा निराश पावलाने परत असताना पाहायला मिळत. निराश आहे आणि बाद होऊन बाहेर चाललेत आप्पा. म्हणजे एक धाव दिली पण आता बघा इथं कॅल्क्युलेशन बदलते. ही ओव्हर जर 10 रनची जाते ना तर हा बुरबुशीकडे झुकलेला सामना दिसेल. पण जर या ओव्हरमध्ये 17-18 धावांची ओव्हर जर जाते, 5 चेंडूमध्ये जर 2-3 मोठे हिट मिळत आहेत, झुकलेला म्हणता येणार नाही कारण इथे ऑलरेडी टार्गेट सेट झालेला आहे. 33 धाबा सुद्धा इथे डिपेंड करण्यासाठी भरपूर आहेत. कारण 20-22 धाबा डिपेंड होताना आपण पाहिलंय.
आणि समोर रोहित आहे. रोहितची विकेट जर विकेटवरती राहिली सामना बुरबुशीच्या बाजूने झुकू शकतो. रोहितची विकेट लवकर आली तर गणेश वाळूच्या बाजूने सामना झुकू शकतो. ही समीकरण आहेत. ही समीकरण कोण चांगले जुळवेल तो संघ नक्की जिंकताना पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने. प्रकाश आहे बॉलच्या समोर. प्रकाशच्या समोरून बॉल निघाला हुलकावणी देत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. गणेश कंक स्फूर्ती चषक मधील दर्जेदार चौकार. आता तुम्ही अंतिम सामन्यामध्ये प्रकाश यांच्याकडून ही चूक झाली. फ्रस्ट्रेशन आहे. 37 धावा झालेले आहेत आणि जर 44-45च्या वरती जर स्कोर गेला तर कठीण होऊन जाईल. आणि बघा तुम्ही आत्ताचा चेंडू स्टेप आउट केला होता. आत्ताचा चेंडू त्यांनी स्टेप आउट थोडासा फ्रंट फुटवर मारला होता. आणि बघा हे क्रुशल आहे ते चेंडू. हे 2-3 चेंडू जे आहेत ते क्रुशल आहेत, जे अंतिम सामन्याचा निकाल कुठे जाणार हे ठरवणार आहेत. आणि हा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. म्हणजे कुछ तो गड़बड़ है दया. ये 3 गेंदों में डिपेंड करता है कि फाइनल का क्या. फटका फसला. बॉल उंच गेला. बॉल खाली. प्रकाश पोहोचेल. शुभम इथे पहा कॉलिंग चांगलं आहे आणि शुभमने झैल पकडलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक विकेट तो चलमय आया हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. प्रत्येकानं हाजरी लावण्याचं काम. विकास सोडला तर प्रत्येकाचं आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्च्युली मला असं वाटतं राजू आप्पांनी स्ट्राईक बदलला ती चूक होती. आणि तुम्हाला ती 1 रनच्या मोहामध्ये 2 रनची मोहामध्ये तुम्ही 20 रन मिस केल्या. आणि राजू आप्पांनी जर हे 6च्या 6 बॉल खेळले असते तर 3 मोठ्या हिट त्यांनी मारले असत्या. तडजोड कोणत्या वेळी करायची हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, कारण इथे तडजोड करता आली नाही. बॅटरला वाटलं होतं आप्पा सेफ आहेत आणि आप्पांना वाटलं की तो बॅटर सेफ आहे, मी ऑलरेडी सेफ होऊ शकतो. सेफ करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः बाद झाले. म्हणजेच काय तर स्वतःची विकेट दुसऱ्या संघाला बहाल केली असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. नाही पण आपण हा सामना वन साइड बोलूच शकत नाही, कारण डिफेंडेबल स्कोर आहे आणि 37 धावा, कारण त्यांची बॉलिंग पण स्ट्रेंथ आहे. जर रोहित पाटील यांची विकेट जर पहिल्या षटकामध्ये घेता येत ना तर मॅच इंटरेस्टिंग होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल मॅच. की फॅक्टर आहे त्या मॅचचा, की फॅक्टर रोहित पाटील की फॅक्टर ठरेल. चांगला फटका इथे प्रज्ञेश आहेच फेकी करणार दर्जेदार आणि इथे मिळाली धाव वेगाने, अगदी भरपूर गती आणि झाली संघाची एका धावेने प्रगती. धावसंख्या झाली 39. शेवटचा बॉल बाकी या षटकामध्ये. जर षटकार आला तर 45 रन्स होतील आणि षटकार मारण्याचा प्रयत्न फलंदाज नक्कीच करणार. आणि जर षटकार आला तर मॅच इंटरेस्टिंग होईल. 15च्या ॲव्हरेजने 45-46 रन्स करण्याचं टार्गेट होईल. आणि हा चेंडू आणि हा बघा चांगला तटकावलेला चेंडू गॅपमध्ये आणि बघायचं मिड विकेट. आणि हा निलेश पाटील आणि रोहित पाटील म्हणजे ते दोघंही खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. आणि 41 धाव फलकावर लागलेत. 42 टू विन. काय रंगतदार हा अंतिम सामना होईल, कारण 14च्या ॲव्हरेजने या रन्स करायचे आहेत. आणि जर गणेशवाडी मध्ये साजन यांचं जर पहिलं षटक जर आपण बघितलं तर जर 4-5 रनचं षटक गेलं तर इंटरेस्टिंग होईल सामना. काय वाटतं? खरं तर थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण रोहितचा फॉर्म पाहिला पाठीमागील मॅच तर रोहित चांगले बॅटिंग करू शकतो. आणि पाहायला गेलं तर नेहमी साजन वर्सेस रोहितची जर आपण लढत पाहिली ना तर रोहित थोडासा हाबी ठरताना आपण नेहमी पाहिले, कारण रोहितला पसंत आहे वेगाने येणाऱ्या बॉलवरती खेळणं पसंत करत असतो. त्यामुळे इथे त्याचा प्रयत्न हाच राहील की मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले 6 बॉलमध्ये अगदी मॅच आपल्या खिशामध्ये घेण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळेल. म्हणजे 6 बॉलमध्ये 20-22 धावा करण्याचा प्रयत्न रोहितचा जरूर पाहायला मिळू शकतो. पण तिथे एखाद्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये रोहित जर बाद झाला, हे जरतरचे कॅल्क्युलेशन्स आहेत. इथे चांगले खेळ दोघांच्याही माध्यमातून जरूर पाहायला मिळेल, कारण मोठी मॅच आहे. कैलासवासी गणेश कंक स्मृती चषकची स्पर्धा आपण पाहतो आणि स्पर्धा पाहत असताना पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागते, ती म्हणजे 365 दिवस. आणि 365 दिवस वाट पाहायची नसेल, आज मानाची स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर इथे दोन्ही संघांना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार. आता प्रथम बॅटिंग करत असताना 41 धावसंख्या बनवली, 42 धाबांचा पाठलाग करायचा आणि सलामीची जोडी आपल्याला
बुरबुशी संघाच्या माध्यमातून आपण एका बाजूला किरणला जरूर पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला रोहित. ही संघाची A1 जोडी आहे, दिग्गज जोडी आहे, रुबाबदार जोडी आहे आणि या जोडीला रुबाबदार खेळच या मॅच मध्ये करावा लागेल आणि जबाबदारीचं क्रिकेट दाखवावं लागेल. संघाला गरजेचं काय आहे हे दाखवावं लागेल. इथे आज खेळणारा प्रत्येक खेळाडू हा संघाच्या नाही तर गावाच्या नावासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय. गावाच्या अभिमानाची गावाची छाती फुलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथं जो संघ जिंकेल ना तो अगदी अभिमानानं आज प्रत्येक चौकामध्ये या संघाची चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांची मैत्रीपूर्ण लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांच्या दरम्यान ही काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांच्या दरम्यान ही अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आता कोण जिंकेल, रोहित जिंकणार की साजन जिंकणार, पहिल्या षटकामध्ये आपण पाहूयात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण दोन क्षेत्रक्षेत्र या सर्कलच्या बाहेर असताना एक क्षेत्रक्षक आपण काव कॉर्नरला शिवला पाहतोय ज्याचा या हंगामध्ये अगदी कराडचा चीता दुसऱ्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव नक्की आपल्याला पाहायला मिळतं. आदेश नंतर जर फिल्डिंगच्या यादीमध्ये कोणत्या खेळाडूचं नाव घ्यायचं असेल तर शिवचं नाव आपण जरूर घेतो कारण दर्जेदार झेल त्यांनी या हंगामध्ये पकडलेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर अगदी नेहमीच आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सीमारेषा लगत ज्यांना क्षेत्ररक्षण करताना पाहतो ते अमित आपल्याला लांगॉनच्या दिशेला पाहायला मिळतात. म्हणजे क्षेत्ररक्षणाची रणनीती जर पाहिली ना तर रोहितच्या स्ट्रॉंग पॉइंट वरती त्यांनी रणनीती आखली गेली आहे. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक लावलेत. काय सांगाल पहिल्या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न रोहित यांचा पाहायला मिळेल? पहिल्या षटकामध्ये साजन जो गोलंदाज आहे म्हणजे त्याला समोर आपण थोडं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. तुम्हाला 10 रनची 12 रनची जरी ओव्हर आली ना तरी ओके आहे. तुम्ही ना 25 वगैरे रनची ओव्हर काढायचा प्रयत्न करणं म्हणजे रिस्क आहे, म्हणजे हाय रिस्क हाय रिवॉर्ड आहे. तर रोहित 3 ओव्हर राहिला पाहिजे. 3 ओव्हर रोहित राहिला तर ही मॅच त्यांची आहे आणि किरणला पण हलक्यात घेऊ शकत नाही. निलेश पण 1 डाऊन टचमध्ये आहे. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये तुम्ही म्हणजे जीव धोक्यात घालून घेणारी रिस्क नाही घेऊ शकत कारण हा अंतिम सामना आहे. हा लीगमधला सामना नाही आहे, हा अंतिम सामना आहे. याच्यावरती विजेता ठरतो आणि विजेता ठरवण्यासाठी तुम्हाला आक्रमकतेला थोडंसं म्हणजे आपण त्याला काय बोलतो की आक्रमकता आणि बचाव ह्याचं बॅलन्स असला पाहिजे. आणि पहिल्या चेंडूपासून आपल्याला कळेल बघा तो प्रेशर बघा, म्हणजे रोहित थोडासा वेळ घेतोय, अंतिम सामना आहे, मानसिकता बरेचसे विचार. पहिला चेंडू साजनचा रोहित यांच्यासाठी आणि हा टाकलेला हा चेंडू खूप महत्वाचा चेंडू आणि इथे रोहितची विकेट गेली. आता हा जो जल्लोष तुम्ही बघताय हा जल्लोष हा जिंकणारा अंतिम सामना जसं काय आम्ही जिंकलाच हा जल्लोष, याच्यावर तुम्हाला रोहितची जी खेळाडू म्हणून जी छाप आहे हे तुम्हाला जाणवत असेल. किमती विकेट होती, प्राइसलेस विकेट होती. या किमतीचं महत्व त्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये करत मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही एवढी आक्रमकता नको, तुम्ही साजनची 10 रनची ओव्हर खेळा, 10 रनची ओव्हर खेळा, पण तुम्ही पहिल्याच ओव्हरमध्ये 20 रन 25 रन्स मारायचे आणि मॅच संपवायची हे आपण नाही करू शकत. कारण साजन एक असा अनप्रेडिक्टेबल आहे तो की तो या तर 25 रनची ओव्हर खाईल किंवा 3 रनची ओव्हर टाकेल आणि 2 विकेट काढेल. कारण नेहमी आपण साजनच्या विरुद्ध जर पाहिलं गेलं ना नेहमी म्हणलं जातं शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना तर पाठीमागली बटन चुकत असत. आता रोहित पाटील म्हणजे शर्टाचं पहिलं बटन होतं ते बुरबुशी संघाचं. आता पाठीमागील बटन म्हणजे अर्थातच पाठीमागील मधल्या फळीचे फलंदाज कशी बॅटिंग करतात हे महत्वाचं राहील. आता हे 5 चेंडू खूप क्रुशल आहेत. जर 4-5 रनची ओव्हर आली ना हे मॅच मध्ये आले नाही. ऑलमोस्ट आता जर विनिंग पर्सेंटेज जर पाहायला गेलं ना 80-20 अशी मॅच आपल्याला जर पाहायला मिळेल. पण नाही मी 80-20 नाही म्हणत, 60-40 म्हणेन. कारण की किरण अजून नॉन स्ट्राईकला आहे, किरण अजून आहे आणि किरण एक असा फलंदाज आहे ना की तो खूप छान खेळतो. आणि आता साजनचा पुढचा चेंडू निलेशसाठी आणि बघायचं की या चेंडूमध्ये काय होतंय. ही स्ट्रेंथ आहे साजनची, तो पेसनी बीट करतो, तो त्याच पेसने टाकलेला चेंडू पुढचा चेंडू तो हलका मनगटी एक स्लोअर 1 टाकतो, ही स्ट्रेंथ आहे त्याची. कारण नेहमी आपण साजनच्या अगेन्स्ट जर रणनीती पाहिली ना तर जेव्हा साजन वरती पहिला बॉल लागतो ना, पहिला बॉल परफेक्ट लागतो ना त्याच्यानंतर साजनचा वेग पाडतो. आता इथे पहिल्यांदा तुम्ही साजनला हबी होऊ दिले, पहिल्या बॉलवरती विकेट दिली म्हणजे आता साजन
अगदी फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पाटीलची विकेट, तेंडुलकरची विकेट गेल्यानंतर जो प्रेशर इंडियन टीम खेळायची 10 वर्ष घेतला होता तो प्रेशर कदाचित भुरभुशी घेईल. आणि हा बघा, हे बघा, हा यॉर्कर होता. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की या साजनकडे जे 2 चेंडू आहेत ते कोणते 2 चेंडू आहेत, एक यॉर्कर आणि एक स्लोअर वन. येस, आणि हे 6 मधले तो 4 चेंडू हेच टाकणार आहे. आणि पाहायला गेलं ना तर गोलंदाजाची शैली पाहायला गेलं तर साइड आर्म ऍक्शन आहे. क्रिकेटमध्ये हे बॉल रीड करणं खूप अवघड आहे. म्हणून म्हणलं जातं चांगली माणसं, चांगली पुस्तक आणि चांगले बॉल क्रिकेटमध्ये आधी वाचावे लागतात. म्हणलं जातं खरं तर शब्द चुकला वाक्य बिघडतं, माणसाची संगत बिघडली आयुष्य बिघडतं. आणि क्रिकेटमध्ये लाईन लेंथ बिघडली ना तर धावांचा आकडा बदलताना पाहायला मिळतो. इथं लाईन लेंथ परफेक्ट आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. आणि हा पुढील चेंडू किरणसाठी, पहिलाच चेंडू साजनचा आणि बघायचा आहे. हो ठीक आहे, एक वाईड आहे, पण तुम्हाला माहित आहे की बॉल कुठे टाकायचा आहे. कारण किरणला तुम्ही बॉडीवर बॉल टाकू शकत नाही. किरणला तुम्ही 4थ्या-5व्या स्टंपवर पण चेंडू टाकू शकत नाही, कारण तो मिड विकेटच्या डोक्यावरून घालवेल. त्याला तुम्ही हीच लेंथ ठेवणार आहे. पण या लेंथमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एक्स्ट्रा 3-4 नाही देऊ शकत, एक्स्ट्रा 3-4 देऊ शकत नाही. आणि ही लेंथ तुमची बरोबर आहे, ही लाईन पण बरोबर आहे, पण चेंडू वाईड नाही गेला पाहिजे. तो शफल तेवढा करत नाहीये जेवढा शफल वाईडसाठी तुम्ही तो टाकताय. तो 3 स्टंपमध्येच उभा आहे, त्याच्या स्टंप्स दिसत आहेत. हा पुढील चेंडू सर्वात महत्त्वाचा चेंडू आपण मानूया. आणि हा बघा, हा मिड विकेटलाच खेळायचा प्रयत्न करतोय आणि हा बहुतेक हलका टाकला. मनामध्ये ठरवलं होतं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा मनामध्ये ठरवतो ना एखादी गोष्ट तेव्हा 10% सक्सेस होते आणि 90% फेल होते. पण क्रिकेट हा खेळ असा आहे, तुम्ही मनामध्ये ठरवू नका, आलेला बॉल पहिला रीड करा आणि त्यानंतर फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% 90% तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. इथं प्री डिटरमाइंड शॉट होता. नक्कीच नक्कीच. आता तुम्हाला हा चेंडू थोडासा डिफरंट दिसेल, कारण की किरण ह्याच्यावर आक्रमक फटका खेळावाच लागेल. आणि साजनचा हा चेंडू मला बघायचं की कोणता तो चेंडू टाकतोय आणि मला याच्यावर त्याला खरोखर रीड करायचं की खरोखर त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय. हा बघा, यॉर्करचा प्रयत्न होता आणि हा फसलेला आहे. यॉर्करचा जर हा चौकार आहे आणि हा खरोखर किरण सहसा इथे खेळत नाही, लॉंग ऑफ खेळत नाही किरण, पण त्यांनी मजबूर केलं साजनने, इथे खेळ तू, तुला मिड विकेटला मारू देणार नाही, तुला इथेच खेळावं लागेल. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला पण यॉर्कर हा अगदी परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती पाहिजे होता. त्याने यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात अगदी बॅटच्या समोर टाकला आणि त्याने फक्त इथे टक आवाज आला. अगदी मिड ऑन खाली होता, इथे लॉंग ऑफ खाली होता, तिथे बॉल कन्वर्ट केला. आता हा चेंडू असा असेल, मी तुम्हाला बॉडी लँग्वेजनी दाखवतोय. येस, बघूया आता प्रयत्न. हा तर आता डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि इथे तेवढं म्हणजे कॅमेरा क्लॅरिटी किंवा रीड नाही करू शकत, पण मला असं वाटतं हलका चेंडू होता असावा. आणि किरणला तो खेळायचाच होता. आणि 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 7 धावा. 12 चेंडू मध्ये किती पाहिजेत? एक किमती विकेट मिळाली. 12 चेंडूत 35. 12 चेंडू मध्ये 35 धावा. आणि जवळजवळ मी तुम्हाला म्हटलं होतं 5 रनची ओव्हर आणि रोहित पाटीलची विकेट जर आली तर हा सामना आपण म्हणू शकतो 80% आत्ता झुकलेला आहे. नाही, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं रोहित पाटील यांची विकेट मारल्यानंतर मी विनिंग पर्सेंटेज विनिंग प्रेडिक्टर होतं ना, ते मी पहिल्यांदा सांगितलं होतं 80-20 अशी मॅच असेल. पण म्हणलं जातं तुमचा तगडा अनुभव, म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही कॉमेंटेटर म्हणून तुमच्याकडे जी रीडिंग क्षमता आहे ती खेळाडूपेक्षा जास्त असते. आणि म्हणून म्हटलं जातं की वर्ल्ड कप आपण जो जिंकला तो मैदानामध्ये नाही, तो एका केबिनमध्ये जी स्ट्रॅटेजी ठरली होती महेंद्रसिंग धोनी तेंडुलकर यांची, की युवराज सिंग मुरलीधरन बॉलिंग करत असताना तो कोणत्या नंबरवर खेळेल आणि ती स्ट्रॅटेजीवरती महेंद्रसिंग धोनी मग तेव्हा आला युवराज नंतर. सो ही स्ट्रॅटेजीने आपण तो वर्ल्ड कप जिंकला. कोणती गोष्ट करत असताना प्लॅनिंग खूप महत्वाचं, स्ट्रॅटेजी खूप महत्वाचं. या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या ठरतात. इथे चांगला स्ट्रोक, इथे ऑन साइडला फलंदाज दूरवरती राहील, बॉल वेगाने निघेल, दोघांच्या मध्ये आहे गॅप, नाही धावांचा तोटा, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मितील धावा 4, येतोय दर्जेदार चौकार. KTPLचा परफॉर्मन्स, बॅटिंगचा परफॉर्मन्स निलेश पाटील अजून आहे. आणि निलेश पाटील एक गोलंदाज म्हणून ऑलराऊंडर, गोलंदाज ऑलराऊंडर, बॉलर ऑलराऊंडर म्हणून होते, आता ते बॅटिंग ऑलराऊंडर झालेले आहेत. आणि खरोखर आत्ताचा हा जो त्यांचा चौकार होता तो मॅच मध्ये आणण्यासाठी सुरुवात आहे काही, वादळापूर्वीची शांतता आहे काही. आता हा वाईड यॉर्कर, वाईड यॉर्कर. आणि या चेंडूवरती एकच धाव दिली. पण आता हे 4 चेंडू खूप क्रुशल आहेत. ह्या 4 चेंडूमध्ये जर 2 मोठे शॉट येत आहेत
तर कॅल्क्युलेशन चेंज होईल. खरं तर वय हा फक्त आकडा आहे आणि म्हणलं जातं तुमच्याकडे क्रिकेट खेळत असताना वय पाहिलं जात नाही, तुमच्याकडे चाललंय टॅलेंट, क्षमता, कौशल्य आणि स्किल पाहिलं जातं क्रिकेटमध्ये आणि यांच्याकडे स्किल भरपूर आहे राजू आप्पांकडे. येस, हे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. जी सेमीफायनलला आप्पांनी बॉलिंग केली होती, दुसरं षटक, आत्ता पण दुसरं षटक घेऊन आलेत आणि असं म्हटलं जातं 50व्या षटकापेक्षा हा एक खूप सुंदर तटकावलेला चेंडू राजू आप्पा. हा लो फुलटॉस, म्हणजे हा लो फुलटॉस मारणं एवढं सोपं नसतं, त्याला टाइम मिळत नाही, एलिव्हेशन नाही आहे त्याला आणि किरण सारखा फलंदाज बाद होतोय. मी तुम्हाला म्हणतोय की हा सामना आज 95% गणेशवाडीकडं झुकलेला नाही. आता तर त्याने खेचून आणलंय. थोडं थोडं प्रेडिक्शन आता वाढतच जाईल कारण ऑलरेडी झुकलेला होता, आज भरपूर झुकलेला असेल. परत इथे पाहायला गेले ना तर राजू आप्पांचं सेलिब्रेशन पहा, अगदी टायटॅनिक पोज आहे आप्पांची. जेव्हा जेव्हा विकेट घेतात तेव्हा तेव्हा अगदी सेलिब्रेशन याच स्टाईल मध्ये पाहायला मिळतं. नाही, त्यांची बॉलिंगच अशी आहे, झुकेगा नाही साला. त्यांचा ऍटिट्यूडच असा आहे बॉलिंग करताना. विषय लय हार्ड आहे. हा विषय आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, त्यामुळे आप्पांचा विषय लय हार्ड आहे. इथे आपण एक विकेट मिळवली, पुन्हा प्रकाश स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतो. आप्पा प्रकाश यांना हलक्यात घेऊ नका, 3 महत्वाचे चेंडू आहेत आणि बघा हा एक धाव दुसऱ्या धावेसाठी नाही. आता ह्या मॅच मध्ये त्यांना यायचं असेल तर निलेशला दोन्ही चेंडूवर षटकार मारावे लागतील. पण क्षेत्ररक्षकाचा ऍटिट्यूड पहा, अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत होते, इथे ऑफ साईडच्या बॉल वरती पोहोचलेत, म्हणजे नाही तो अग्रेशन आहे ना, अग्रेशन ते मैदानाच्या आतमध्ये आम्हीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मॅच जिंकू शकतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही विजयाचा निकाल तुमच्या बाजूने झुकतो ना, ते तुमच्या अंगामधली एनर्जी आहे ना ती भरपूर हाय प्रेशरने वाढत असताना पाहायला मिळतं. तेच अग्रेशन आपल्याला अमितच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळालंय. आता हे 2 चेंडूवर 2 षटकारांची गरज आहे आणि बघूया आप्पा देत आहेत का. हा नाही निलेश थोडस लवकर सेलिब्रेशन पाहू शकता, इथे पाहू शकता ठसन दिली एकमेकाला. हा मैत्रीपूर्ण सामना आहे आणि ते दोघांची दोस्ती आहे, त्यामुळे ते IPL मध्ये आपण बघतो जसं विराट कोहली काल हे क्रिकेटमध्ये पाहिजेच, पण हे जेव्हा घडतं ना तेव्हा मॅच मध्ये ठसन लागते, मॅच मध्ये जिंकण्याची उर्मी जागी होत असते. आता इथे निलेश पाटील जरूर आता उत्साह अजून वाढवताना पाहायला मिळतील, अग्रेशन वाढवताना पाहायला मिळतील. आता हा चेंडू महत्वाचा आणि षटकारची गरज आहे, अदरवाईज तुम्ही बाहेर आहात. नाही 1 रनचं काम नाहीये, तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील. आता खरं तर आणखीन एक गोष्ट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, खरं तर आधी आपण टेस्ट क्रिकेट पाहायचो तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळायला गेले की अगदी इतकं स्लेजिंग केलं जायचं की आपल्याला आपले प्लेयर्स घाबरायचे. धावसंख्या टोटल झालेली आहे ती म्हणजे 14, कारण ऑस्ट्रेलियन प्लेयर सोबत आपले प्लेयर घाबरायचे. पण अलीकडच्या काळामध्ये 7-8 वर्षाचा जर विचार केला, 6 चेंडूत 28 धावा, 7-8 वर्षाचा विचार केला, विराट कोहली सर जेव्हा आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, कॅप्टन्सी हातामध्ये घेतली, त्यानंतरचा जो इंडियन संघामध्ये बदल झाला, जो ऍटिट्यूड आला ना, त्याच्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सुद्धा इंडियन खेळाडूंना घाबरतात. कारण जे अग्रेशन आहे ना ते त्यांनी जागं केलं, त्यांच्यामध्ये जी उर्मी आहे ना ती त्यांनी जागी केली. त्याच्यासाठी 2-3 रिझन आहेत. पहिलं रिझन सौरव गांगुली यांनी जी टीम बनवली. दुसरं एक आहे की महेंद्रसिंग धोनी यांनी जे अग्रेशन आणलं, म्हणजे आक्रमकता दाखवली. आणि तिसरं कारण योयो टेस्ट जेव्हा आपण सुरू केली, आपल्या सर्व खेळाडूंचा फिटनेस लेवल आहे ना 10+ आहे आणि त्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि आत्ताची जी आहे टीम, याचं क्रेडिट आपण 50% IPL ला पण देऊया. कारण की स्थानिक खेळाडू एवढे तयार झाले, रणजीमध्ये एवढे चांगले खेळाडू तयार झाले, IPL मध्ये एवढे चांगले खेळाडू तयार झाले की आज इंडियाच्या 3 टीम आहेत. म्हणजे जेव्हा आपल्याकडे एक फास्टर ऑलराऊंडर मिळत नव्हता, पण आज आपल्याकडे पाहायला गेलं तर 3-4 ऑलराऊंडर असे आहेत की एकमेकांची रिप्लेसमेंट होऊ शकते. आता निलेश पाटील बघूया की विकास वैरी यांच्या समोर जर निलेश पाटील यांनी ही मॅच काढली तर षटकार. आणि निलेश पाटील जर यांनी ही मॅच काढली तर त्यांना ठाण्यामधील सत्कार रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये माझ्याकडून पार्टी आहे. निलेश पाटील, जर तुम्ही 4 षटकार मारले तर तुम्हाला ठाण्यामध्ये एका चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्टी आहे माझ्याकडून. तर पहिला षटकार तर तुम्ही मारलेला आहे, बघायचं आहे की आता तुम्ही पुढे काय करताय.
चांगला स्ट्रोक इथे चांगला लॉंगच्या stroke, दिशेला मला वाटतं अप्पा निलेश आहे. पाटील स्ट्राईक घेतील. निलेश पाटील स्ट्राईक घेतील आणि नाही खरं तर राजू अप्पांच्या फिटनेस बद्दल तुम्ही काय सांगाल? नाही राजू आप्पा बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग लास्ट टुर्नामेंट मध्ये त्यांना बेस्ट फिल्डरचं अवॉर्ड मिळालं. एक डाय मारून घेतलेला कॅच हा, आठवत असेल. हो हो आठवतो. म्हणजे वयावर विजय मिळवलेला खेळाडू आहे तो आणि एज इज ओनली नंबर्स असं म्हटलं जातं. आणि बहुतेक ते ना त्यांचा आधार कार्ड विसरले असतील, जन्मतारीखच विसरले असतील असे खेळतात. नाही ते काय करत असतील प्रत्येक वर्षी आधार कार्ड चेंज करत असतील. हा, हा. वय वाढलं नाही पाहिजे, आधार कार्डचा आकडा चेंज नाही झाला हा, पाहिजे. हा. ते कसं आहे बायोलॉजिकली त्यांचं जे एज आहे ते 18-19च आहे. आपण म्हणत असतील मी थोडस उशिरा जन्म असतो तर बरं झालं असतं, कारण मला हे स्टँडर्ड क्रिकेट आहे ते अजून खेळायला मिळालं असतं आणि अजून माझं नाव या क्रिकेटमध्ये झालं असतं. हा त्यांचं कसं आहे त्यांचा विशेष वेगळा आहे. आप्पांचा विशेष वेगळा आहे. आप्पांकडे क्रेडिटचं कार्ड आहे. नाही आप्पांचा पॅटर्न वेगळा म्हणावं लागेल. आप्पांचा पॅटर्न वेगळा आहे. सबसे हटके 100%. हा सबसे हटके 100%. त्यांनी सेमीफायनलची मॅच काढली, फायनलची मॅच काढली आणि मला वाटतंय की शर्यत धाबावर त्यांचं ते कुपन त्यांना आज मला वाटतंय मिळेल. नाही मिळालं होतं सकाळी सकाळी मिळालं होतं, जाऊन आले वाटतं शर्यत धाबावर. आता बघूया पुढील चेंडू विकास वैरी यांचा आणि हा षटकार बॅटला लागल्यानंतर नाही 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 इथे पहा अमित खराब क्षेत्ररक्षण चौकार म्हणजे बॅटला लागल्यानंतरच असं वाटलं की तो 6 जाईल. म्हणजे कमी संध्याकाळचं सूत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. मॉइश्चर असल्यामुळे जर म्हणजे सनलाईट असती तर कदाचित तो ट्रॅव्हल झाला असता, पण मॉइश्चर मुळे आता अमित पहा, अमितकडे थोडासा हावभाव पाहूया. आणि चौकार मारलाय कोणी महादेव यांनी. म्हणजे ज्यांनी गोलंदाजीमध्ये ह्या संघाला आता हे दुसरं जे बक्षीस मिळवून दिले ते महादेव यांचं क्रेडिट आहे. आणि त्यांनी जी 2 रनची ओव्हर टाकली, 2 रन डिफेंड केल्या. आतापर्यंत आपण जे बुरबुशी संघाला इथे पाहतो ना याचं संपूर्ण क्रेडिट महादेवला द्यावं लागेल. संपूर्ण क्रेडिट महादेव यांनाच जातं. बघूया आता 2 चेंडूवर षटकार निलेश पाटील मारतायत का. इथे इनसाइड आउट थ्रू दी कव्हर, क्षेत्ररक्षकाला बॉल बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा जवळजवळ सामना म्हणजे नाही हा सामना संपलेला आहे आणि गणेशवाडी यामध्ये विजेता संघ आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. एक साम्य पाहिलं का सूर्यकांत दादा? खरं तर श्री गणेश कंक स्मृतीच्या 2025 ची स्पर्धा आणि विजेता कोण ठरलाय तर गणेश नावाचा संघच विजेता ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. संघ. अरे वा वा वा, हे साम्य आहे. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशनचं मी कौतुक करतो. आणि अंतिम सामन्यामध्ये विजेत्या संघाचं अभिनंदन, उपविजेत्या संघाचं अभिनंदन, 3ऱ्या क्रमांकावरती विनर महारुग्णवाडी या संघाचं अभिनंदन.